नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच गुरुवार 20 नोव्हेंबरच्या भागात धमाकेदार असा ट्विस्ट आलाय। सुरुवातीला आपल्याला काव्य आणि पार्थचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो। पार्थला काउन्सिलर मॅडमचा कॉल आलेला असतो आणि त्याने त्यांना सांगितलं असतं की आता काव्याचे पेपर महत्त्वाचे आहेत हो, तर ते झाल्यावर आम्ही येऊ। पण काव्य मात्र उतावळी झालेली असते काउन्सिलर मॅडमला भेटायला आणि त्याला म्हणत असते की तुम्ही त्यांना सांगा की काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्ही येतो भेटायला। मग पार्थ तिला प्रश्न विचारून इतकं गडबडून टाकतो प्रेक्षकांनो, बिचारी काव्याला काय बोलावं तेच कळत नाही। पार्थ म्हणतो, काउन्सिलर मॅडमला भेटायला इतके घाई करताय, तुम्हाला हवाय का डिवोर्स की नकोय? घ्यायचा आहे ना डिवोर्स की नाही घ्यायचा? मग काव्य म्हणते, अहो तुम्ही असं काय प्रश्न विचारताय, मी फक्त म्हटले की कोर्टाचे नियम का मोडायचे उगाच, एवढंच। मग पार्थ म्हणतो, भेट नंतरही होईल काव्या, आणि आता परवावर प्लेलियम्स आले आहेत ना, जेवायला सुद्धा टाईम नाही आहे तुमच्याकडे अभ्यासामुळे, आणि काउन्सिलर मॅडमला भेटून आता वेळ का वाया घालवायचा, नाही का? पटतंय ना तुम्हाला की नाही पटत? आहे का टाईम जेवायला सुद्धा तुम्हाला? मग काव्य मनात विचार करायला लागते की काउन्सिलर मॅडमला भेटल्यावर मनातले प्रश्न तरी सॉल्व्ह होतात, पण हा बोका तर हे ना काही ऐकतच नाही आहे। पार्थ म्हणतो, ऐकतोय मी सगळं। काव्य मनात बोलते, अरे देवा, यांनी कसं काय ऐकलं माझ्या मनातलं? पार्थ म्हणतो, तुम्ही आता जे काही बोललेत ना मनात माझ्याबद्दल, सगळं काही ऐकलंय मी। आणि तेवढ्यात बाहेर नंदिनी येते आणि डोअर नॉक करते आणि म्हणते, तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना मी? काव्य म्हणते, अगं ताई कसलं डिस्टर्ब वगैरे, ये ग ताई तू। मग नंदिनी म्हणते, अगं आईने जेवायला वाढलं होतं सगळ्यांना, तर जेवायला बोलवायला आले होते तुम्हा दोघांना। काव्य म्हणते, हो हो चल आले, आणि काव्य पुढे जाते। नंदिनी आणि पार्थ बोलत असतात। पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही ते ज्वेलरकडे जाऊन आलेत का परत? नंदिनी म्हणते, अहो नाही पार्थ, आणि आता त्याच्याकडे जाऊनही काय उपयोग नाही, कारण तो काहीच सांगत पण नाही आहे। आईला पण मी आत्ताच विचारलं की हाराचा फोटो वगैरे आहे का, तर ते म्हणाले नाही आहे। पार्थ म्हणतो, माझ्याकडे पण नाही आहे, तुम्ही एक काम करा ना, जिव्वाकडे विचारा ना, त्याच्याकडे असेल बहुतेक। नंदिनी म्हणते, हो पण त्यांच्याकडे मी नाही मागू शकत ना, उगाच त्यांना डिवसल्यासारखं होईल, जाऊ द्या निघेल काहीतरी मार्ग। पार्थ म्हणतो, हो हो निघेल मार्ग, नक्की नक्की निघेल, आणि तुम्ही मैदानात परत उतरलात हे बघून चांगलं वाटतंय। नंदिनी म्हणते, हो, आणि येताय ना जेवायला? हो आलोच, मोबाईल घेऊन येतो। पार्थ मोबाईल घ्यायला जातो तेव्हा नंदिनीचे लक्ष तिथे टेबलवर ठेवलेल्या काव्याच्या स्केचवर जाते। नंदिनी म्हणते, एक मिनिट एक मिनिट, तुम्ही काढलंय का हे स्केच? हो मीच काढलंय, चित्रकलेत माझा कोणी हात धरू शकतच नाही। नंदिनी म्हणते, छान छान, खूपच चांगलं काढलंय। तेवढ्यात काव्या पार्थला हाका मारते, देशमुख चला जेवायला वाढलंय। हो हो आलोच, आणि पार्थ पुढे निघतो। नंदिनी ते ड्रॉइंग परत पाहायला लागते आणि तिच्या डोक्यात आयडियाची टूप पेटते। वसवात्या म्हणते, रम्या आपण एक काम करू, रात्री सगळे झोपले की आपण गपचूप मानिनीच्या रूममध्ये जाऊ आणि सुनीताचा नंबर घेऊन पटकन इकडे येऊ, आणि एकदाचा आपल्याला तिचा नंबर मिळाला की आपलं काम झालं। मग रम्या म्हणते, बरं बरं मस्त आयडिया आहे, तू जायचा हा मोबाईल घ्यायला? वसवात्या म्हणते, नाही नाही, मला नको यामध्ये घुसू उगाच। रम्या म्हणते, अगं आई विसरली का तू मागच्या वेळेस माझं मोबाईल आणण्याचं प्रकरण? मग वसवात्या आठवू लागते की जेव्हा रम्या काव्याचा मोबाईल पाहायला गेली होती तेव्हा नंदिनीने तिला पकडले होते आणि कानाखाली वाजवली होती। तर वसू म्हणते, अगं नको रम्या, जाऊ दे, परत कानाखाली वगैरे खाशील त्यांची तू, तू नको जाऊ, मी जाते, जाऊ दे। रम्या छोट्या आवाजात म्हणते, तसं पण मी जाणारच नव्हते। वसवात्या म्हणते, काय? अगं काय नाही आई, मी म्हणत होते की आता सुनीताचं नाव मी शोधलंय ना, आता नंबर तू आणायचा, फायनल ठरलंय, बाय, मी फ्रेश होऊन येते। वसू मनात म्हणते, अगं मी कसं करणार आहे हे सगळं? आणि मग तिला काहीतरी आयडिया सुचते, आणि इकडे खाली नंदिनीने पण हार शोधायसाठी आयडिया सुचवलेली असते की हारची ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये छापायची आणि त्यात आपला मोबाईल नंबर टाकून असा मेसेज देऊ की ज्याला पण ह्या हारबद्दल माहिती आहे त्याच्यासोबत आम्हाला बोलायचं आहे। काव्या म्हणते, हो बरोबर ताई, चांगली आयडिया आहे। पार्थ म्हणतो, हो काव्या आणि नंदिनी, आयडिया चांगली आहे, पॉझिटिव्ह विचार करताय ते पण चांगलं आहे, पण ही जाहिरात त्या स्पेसिफिक माणसाकडे जाईलच याची काय गॅरंटी आहे? नंदिनी म्हणते, गॅरंटी तर कशाचीच नाही आहे, पण माझं मन म्हणते की आपल्या मनाला जे हवं आहे ते कसंही करून आपल्यापर्यंत चालत येतच म्हणून। आणि फक्त पेपरमध्ये जाहिरात नाही, तर माझी एक मैत्रीणसुद्धा आहे, ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तिच्याकडेही देऊ आपण जाहिरात। मानिनी म्हणते, अगं हो बेटा, पण त्याच्यासाठी आपल्याकडे हाराचा फोटो असायला हवा ना? नंदिनी म्हणते, अगं आई आपण हाराचं स्केच बनवूया ना, तुम्हाला माहिती आहे ना सगळं वर्णन आहे? पार्थ म्हणतो, पण स्केच कोण काढणार आहे?
नंदिनी म्हणते, आत्ता काव्याच्या शब्दात सांगायचं तर भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट म्हणजे मिस्टर पार्थ देशमुख. काव्य पण थोडी खुश होते हे ऐकून. नंदिनी म्हणते, अहो आई, तुम्ही यांना हाराचं वर्णन करा एक एक. हे पार्थराव त्याची ड्रॉइंग बनवतील आणि मग तो फोटो आपण जाहिरातीसाठी देऊया. काव्य म्हणते, हो ताई, तू टेन्शन नको घेऊस. हे देशमुख असं स्केच काढतील की तुझा हार भेटल्याशिवाय राहणार नाही बघ. पार्थ म्हणतो, हो का, इतका विश्वास आहे माझ्यावर? काव्य म्हणते, हो, फक्त विश्वासच नाही तर कॉन्फिडन्स पण आहे तुमच्यावर आणि मानिनी काकूंवर. आणि मी बोलत काय बसले आहे, मी पटकन पेन्सिल, इरेझर, स्केचबुक, शॉर्पनर घेऊन येते. मानिनी म्हणते, सावकाश जा हां. आणि काव्य ते आणायला जाते. वरून रम्या आणि वसवात्या हे सर्व पाहत असतात की यांचं काय चालू आहे नेमकं. पण हे सर्व काय बोलतात हे काही ऐकू येत नसतं त्यांना. वसवात्या म्हणते, अगं रम्या, काहीतरी गडबड चालू आहे यांची वाटतं. रम्या म्हणते, अगं आई, तू यांची बडबड ऐकून गडबड करू नकोस. तू फोकस कर फक्त. आपलं काय ठरलं आहे, मानिनीचा मोबाईल. मग फक्त तेवढं लक्षात ठेव. आणि हाच मोका आहे. सगळे तिथं व्यस्त आहेत. तू जा मानिनी काकूंच्या रूममध्ये. मी बाहेर लक्ष ठेवते. कोणालाही तिकडे येऊ देत नाही. मग वसवात्या मानिनीच्या रूमकडे जाऊ लागते. काव्या ड्रॉइंगचं सगळं सामान पार्थला आणून देते आणि म्हणते, ऑल द बेस्ट देशमुख. मग मानिनी त्याला हाराचं वर्णन करू लागते. हार असा लांबडा होता वगैरे वगैरे. आणि पार्थ मग आईने सांगितल्याप्रमाणे स्केच काढू लागतो. वर रम्या लक्ष ठेवून असते की कोण मानिनीच्या रूमकडे येऊ नये म्हणून. वसवात्या मग मानिनीच्या रूममध्ये शिरते आणि दरवाजा लोटून घेते आणि मानिनीचा मोबाईल शोधू लागते. ती ड्रावर, चेअर, कपाट सगळीकडे मोबाईल पाहते. पण तिला काही मोबाईल मिळतच नसतो. अर्धं घर तिने हुडकून काढलेलं असतं, पण मोबाईल काही तिला मिळायचं नावच घेत नसतो. खाली सगळेजण पारची ड्रॉइंग पाहण्यात व्यस्त असतात. पारची अर्धी ड्रॉइंग तर पूर्ण झालेली असते. आणि इकडे वसवात्याला मोबाईल सापडत सापडत फायनली बेडवर पिलो आणि ब्लँकेटच्या मध्ये मानिनीचा मोबाईल सापडतो. ती म्हणते, मिळाला. मानिनीचा मोबाईल मिळाला. आता मी नंबर शोधते पटकन. काय नाव सांगितलं होतं रम्याने? हो, सुनीता. मग ती तिच्या फोनमध्ये सुनीता नाव सर्च करते. तर प्रेक्षकांनो, मानिनीच्या मोबाईलमध्ये 5-5 सुनीता नावाचे नंबर सेव्ह असतात. तिचं तर डोकंच चालत नाही. आता काय करू बाई मी? या मानिनीच्या आयुष्यात किती सुनीता आहेत बाबा. आता त्या सुनीताला कसं शोधू यातून, जी आपल्या घरी आली होती? अरे देवा. बाहेर रम्या विचार करत असते, आई अजून कशी आली नाही बाहेर? अजून काम तर झालं असेल ना तिचं. आणि इकडे खाली पारचं ड्रॉइंग थोडंसं राहिलेलं असतं पूर्ण व्हायला. हारमधल्या फक्त मधल्या डिझाईनचं स्केच राहिलेलं असतं. मानिनीला ते मधलं डिझाईन नीट आठवतच नसतं. नंदिनी तिला म्हणते, आई मोराचं डिझाईन होतं का? नाही, म्हणजे जुन्या काळात तशाच डिझाईन असायच्यात ना? नाही नाही नंदिनी, तसं नव्हतं. मग कोणत्या फुलाचं डिझाईन त्यांच्या आवडीचं? हो हो बरोबर, फुलाचं डिझाईन होतं. पण कोणतं फूल होतं ते जरा मला आठवू दे गं. मग काव्या म्हणते, अहो काकू, आपण दरवर्षी त्या हाराची पूजा करायचो, तर कधीतरी त्याचा फोटो काढून ठेवला असेल ना? किंवा आजीने स्वतः तो हार गळ्यात घालून फोटो काढला असेल. असा एकतरी फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असू शकतो ना? आणि नसला जरी तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे? मानिनी म्हणते, अगं मी नंदिनीला म्हटले की त्या हाराचा फोटो वगैरे नाही काढलेला म्हणून. पण तू म्हणती तसा प्रयत्न करून पाहू आपण. तू माझा मोबाईल घेऊन येतेस का काव्य? हो हो काकू, मी आलेच घेऊन. रम्या काव्याला मानिनीच्या रूमकडे जाताना पाहते. तर ती म्हणते, अरे देवा, ही काव्या मामीच्या रूमकडे का चालली आहे? आई पकडली तर जाणार नाही ना? वसवात्या एवढे सगळे सुनीता नावाचे नंबर पाहून गडबडलेली असते. तर ती म्हणते, जाऊ दे, सगळे नंबर लिहून घेते. काव्या हळूहळू वर चाललेली असते मानिनीच्या रूमकडे. वसवात्याला कोणाच्या तरी पायाचा आवाज येऊ लागतो. तर ती खबरदार होते आणि काव्य दार उघडून आत येते तर समोर कोणच नसतं, कारण ती वसवात्या दरवाजाच्या मागे लपलेली असते. आणि काव्या आत आल्यावर हळूचकन बाहेर पळून जाते. कोणालाही काही खबर लागत नाही. काव्या मग मानिनीचा मोबाईल घेऊन खाली येते. पार्थ आईला फुलाचे वेगवेगळे डिझाईन्स काढून विचारत असतो की बघ आई, असं होतं का डिझाईन? काव्या मोबाईल देते आणि म्हणते, काकू हे घ्या पटकन. पार्थ म्हणतो, भेटलं काही? काव्या म्हणते, अहो देशमुख, आत्ताच दिलाय मोबाईल त्यांना. पार्थ म्हणतो, अगं हो, पण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. नंदिनी पण म्हणते, हो, वेळ तर खूपच कमी आहे. आणि हे सर्व आपल्याला जीवांनाही कळता कामा नाही, कारण हा हार परत आणून त्यांना मला सरप्राईज द्यायचे. मानिनी म्हणते, बघ ना यार पार्थ, काहीच नाही मिळत आहे यात. पार्थ म्हणतो, शट यार. आणि मला कसं आठवत नाही आहे की हाराच्या मधोमध कुठल्या फुलाचं डिझाईन होतं. आणि तेवढा जीवा तिथं येतो आणि म्हणतो, गुलाबाचं डिझाईन होतं मधोमध. आणि मग पार्थ पटकन ते स्केच लपवतो. आणि नंदिनी त्यांना म्हणते, तुम्ही आलात?
जीवा म्हणतो, आजींच्या हाराबद्दलच डिस्कस करत होता ना तुम्ही? नंदिनी म्हणते, नाही हो, आमचा दुसरा विषय चालू होता. तुम्ही फ्रेश होऊन या, मी वाढते मग जेवायला. आणि जीवा फ्रेश व्हायला लागतो. मानिनी म्हणते, किती थकलाय बिचारा, मला नाही पावत असं. नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी नका करू आई, ते फ्रेश होऊन आले की मी वाढेल त्यांना जेवायला. काव्या म्हणते, हो ताई, आणि तू सुद्धा त्यांच्यासोबत जेवून घे, तू सुद्धा काही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून. हो हो काव्या, आणि पार्थ स्केचमध्ये गुलाबाच्या फुलाचं डिझाईन काढून झालं की मला पाठवा, मग मी ते जाहिरातीसाठी देईन. हो हो ठीक आहे नंदिनी, पाठवतो झालं की. मानिनी म्हणते, देव करू आपल्या या सर्व प्रयत्नांना यश मिळू दे. आणि इकडे रम्या आणि वसवात्या त्यांच्या रूममध्ये येतात. रम्या दरवाजा लावते आणि म्हणते, आई आई, भेटला का सुनीताचा नंबर? वसवात्या म्हणते, अगं नंबर नाही, नंबर्स मिळालेत. काय म्हणजे? अगं त्या मानिनीच्या मोबाईलमध्ये एक नाही तर 5-5 सुनीताचे नंबर होते. रम्या म्हणते, काय 5-5? आणि आता त्यातून आपल्याला जी सुनीता हवी आहे ती कशी मिळेल? वसवात्या म्हणते, अगं माझ्याकडे एक जब्बर प्लॅन आहे, ज्याने आपल्याला ती सुनीता हवी आहे ना ती एका मिनिटातच आपल्याला कळेल. आई मस्त ग, सांग सांग पटकन प्लॅन सांग. नाही नाही आत्ता नाही रम्या, आता मला खूप झोप आली आहे आणि आता कुठं माझं टेन्शन कमी झालं आहे. रम्या म्हणते, अगं टेन्शन तर मला आलं होतं जेव्हा तू मानिनीच्या रूममध्ये गेली होती, तेव्हा काव्या तिकडे आली होती. मला तर वाटलं आता तू पकडली गेली आणि आता आपल्याला पुन्हा पहिल्यासारखी शिक्षा होईल. हो ना गं रम्या, मला बरं झालं तिच्या पावलांचा आवाज आला आणि मी दारामागे लपली आणि ती आत आल्यावर पटकन निसटले, नाहीतर परत तो युनिफॉर्म घालावा लागला असता. नाही नाही आई, असं नाही होणार आता कधी. आणि ही काव्य आहे ना आई, सतत आपल्या रस्त्यात येत असते काळ्या मांजरीसारखी, तिच्यामुळं प्रेशर वाढतं माझं नुसतं. हो ना रम्या. आई आत्ता पण काव्याच्या टेन्शनमुळं मला जोराची भूक लागली आहे. आणि जेवायला काय आहे आज? काय असणार आहे रम्या? त्या नंदिनीने केलेलं बोरिंग जेवण, दुसरं काय असणार आहे? आणि मग इकडे जीवा तर ऑफिसवरून येऊन थकलेला असतो आणि फ्रेश होऊन तसाच झोपी जातो. नंदिनी त्याच्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आलेली असते. ती ताट तिथे साईडला ठेवते आणि त्याच्या शेजारी बेडवर बसते. ती खूप इमोशनल झालेली असते, जीवाला असं दररोज काम करताना पाहून, दमलेलं पाहून आणि न जेवता तसंच झोपलेलं पाहून. मग ती तिचा हात त्याच्या डोक्यावर प्रेमाने फिरवायला लागते, प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. मग जेव्हा जागा होतो तर नंदिनी गडबडून तिथून उठून स्टूलवर बसते. जेव्हा म्हणतो, का काढला हात? मी दिवसभर काम करून थकलोय ग, तू थोपट ना, चांगलं वाटतंय. नंदिनी म्हणते, हो थोपटेल मी, पण अगोदर तुम्ही जेवून घ्या बरं. जेव्हा म्हणतो, नको अगं, भूक नाही आहे मला, खूप झोप पण येते ग, आणि उद्या ऑफिसमध्ये खूप कामंही आहेत. तर नको ना ग प्लीज. नंदिनी म्हणते, अजिबात नाही हां, काम तर होत राहतील जीवा, आणि असं जेवला नाही तर काम करायला ताकद कुठून येईल बरं? चला चला उठा. नाही ग नंदिनी, असं काहीही नसतं, आणि आता माझ्यात उठून जेवायला ताकदच नाही उरलेली ग. नंदिनी म्हणते, एवढंच ना, मग मी कशाला आहे इथं? मी आहे ना तुमची ताकद, आणि उठा बरं पाहू, मी तुमचं काही ऐकणार नाही हां. आणि ती त्याला उठवायला लागते. सावकाश उठा आणि बसा. जीवा तिला नुसतं नाही नाही म्हणत असतो. नंदिनी म्हणते, आता पटकन जेवून घ्या, नाहीतर ना मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. हां, कुठली पद्धत? मग नंदिनी म्हणते की जेव्हा मूल रुसलं तर जगातल्या सगळ्या आया जे करतात ना तीच पद्धत. हे म्हणतात जीवा तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागतो. नंदिनी मग चमच्याने एक घास त्याच्या तोंडाकडे करते आणि म्हणते, एक घास आईचा. आणि मग जीवा आठवू लागतो की त्याने सुद्धा नंदिनीला असं जेवण भरवलं होतं आणि ती तेव्हा रडत रडत जेवत होती. मग जीवा म्हणतो, नाही नको. नंदिनी म्हणते, आईला नाही नसतं म्हणायचं हां. मग तो खाऊ लागतो. मग नंदिनी म्हणते, दुसरा घास पार्थदादाचा, तिसरा घास पिहूचा. मग जीवा म्हणतो, बास नंदिनी, आता नाही जाणार अजून मला. नंदिनी म्हणते, नाही हो जीवा, तुम्हाला खावंच लागेल, आणि अजून काव्याचा घास राहिलाय. हे म्हणतात जीवाच्या डोळ्यासमोर काव्य आणि त्याची लव्ह स्टोरीची झलक दिसू लागते. त्याने काय काय केलं होतं काव्यासाठी ते सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरून जातं. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आरशावर स्माईलचं चित्र काढून त्याला म्हणते, जीवा हे हसू हरवलंय तुम्ही जीवा, आणि मला काहीही करून ते परत हवंय. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, मी इतक्या जणांचं हसू हिरवून घेतलंय ना की मला आता हसावंसंच नाही वाटत, आणि तो आता पहिल्याच्या जीवाला विसरून जा, आता तो काय परत येणार नाही आहे. मग नंदिनी म्हणते, आणि मी तो अगोदरचा जीवा शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे मिस्टर पसारेवाला, कारण चकाचकबाई इज ऑन असं चुटकी वाजवत ती स्वतःशी बोलून जीवाला चॅलेंज देत असते. तर प्रेक्षकांनो, आजसाठी एवढंच होतं. आता बाकी सगळं उद्या पाहूया. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.